गिरिजाच्या तक्रारीतला आरोपांमधला दमच निघून जाईल, हवाच काढली जाईल याच्यातली, असा जो प्रश्न आहे सरळ निकालच लावून टाकतोय. तुमचा मुलगा सक्षम आहे हे जर मेडिकल टेस्टनी तुम्ही सिद्ध केलं तर तुमच्या विरोधात बदनामीचे सगळे आरोपच खारिज होऊन जातील. पण विनायक राऊत ही टेस्ट का करून घेत नाहीत हा प्रश्न त्यांना विचारणार कोण? मीडिया हा सवाल विनायक राऊतांना का विचारत नाही यामागचं कारण, जिथे पोचायला पाहिजे तिथं पाकिटं व्यवस्थित पोचलेली आहेत असा तर होत नाही ना. व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला कल्पना आलेली असेलच की विषय काय आहे. विनायक राऊतांच्या सुनेच्या मानसिक शारीरिक छळ प्रकरणी आणि त्यातही अघोरी विद्या तंत्रमंत्र अशा अंधश्रद्धांचा झालेला वापर, यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर बनलेलं आहे. पण या महिलेची मूळ तक्रार काय आहे यावर मात्र जाणीवपूर्वक सगळेच दुर्लक्ष करताना दिसत आहेत. हे मी असं का म्हणतोय तेही समजून घ्यायला हवं. कारण शिवसेना उभाटा गटाच्या माजी खासदार असलेल्या विनायक राऊतांवर एक महिलेची फसवणूक करून तिला स्वतःच्या मुलाची सून म्हणून घरात आणण्यात आल्याचा आरोप आहे. आरोप असा आहे की मुलाच्या म्हणजे तो मुलगा जो आहे तो विवाहानंतर वैवाहिक संबंध ठेवण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याची, थोडक्यात काय तर तो नपुंसक असल्याची माहिती कुटुंबाला आधीपासूनच होती. तरीही अत्यंत गंभीर बाब लपवून ठेवण्यात आली आणि तिच्याशी तसाच विवाह लावून दिला गेला. जर यांच्या मुलाला हा प्रॉब्लेम होता तर त्यांनी त्याला विवाह बंधनात अडकवणंच मुळात चुकीचं होतं. बरं, या मुलीच्या पायगुणानं हा सुधारेल, याच्यात बदल घडतील, अशा भाबड्या कोकणी मालवणी माणसाच्या मानसिकतेतून यांनी त्या पोरीला आपली सून बनवली असेल तरी समजू शकतो. पण जेव्हा 2017 पासून 2023 पर्यंत याच्या मोबाईलला सिग्नलच येत नाहीत म्हटल्यावर किमान त्याआधीच यांनी त्या सुनेला मोकळं करायचं होतं की बाई जा तू तुझ्या वाटेनं, ह्याच्याने काही होणार नाही. पण तिला कायमचं आपल्या या न चालणाऱ्या गाडीत बसवून ठेवायचं आहे आणि सुखी कुटुंब स्वस्थ कुटुंब योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हटल्यावर त्यांनी गिरिजाला गांगरवून टाकण्याचं षडयंत्र आखलं. मग त्या सुनेची दिशाभूल करण्यासाठी एका बाबाकडे नेण्यात आलं. बाबा लोक झाडफूक करतात, पण या बाबानं सल्ला काय दिला तर तुझ्यावर एक अनामिक शक्ती, एक संकट घुंगावत आहे, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याआधी काहीही करू नका, म्हणजे तुम्ही सध्या वैवाहिक शारीरिक संबंध ठेवू नका. तर हा कुठला प्रकार आहे? तुमच्यावर आलेलं संकट शारीरिक संबंधांमुळे अधिक गडद होत जाणार आहे, त्यामुळे तसं काही करू नका. हे उपचार कोण सांगतं? या सर्व प्रकरणात 2017 पासून वस्तुस्थिती समजल्यावर देखील आणि पुढे एवढे गंभीर अघोरी प्रकार होत असतानाही पीडित महिला तक्रार करण्यास घाबरत होती. कारण एकच, सासरा खासदार होता. पण अखेर धैर्य दाखवलं तिनं आणि तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला. तरीही विनायक राऊत माध्यमांसमोर येऊन हे केवळ घरगुती प्रकरण असल्याचं सांगतात आणि माझ्या सुनेनंच आमच्याकडे पैशांची मागणी केल्याचा ते दावा करतात. आता मीडिया हे सगळं ऐकून घेते आणि रेकॉर्डेड रिपोर्ट्स आपल्या चॅनल्सवरून दाखवते देखील. आम्ही काय पत्रकार नाही आहोत, पण पत्रकारिता केली आहे ना कधी काळी. त्यामुळे पत्रकारानं या प्रकरणात कशाचा माग घ्यायला हवा तर एकाच विषयाचा, की सदर प्रकरणातला जो नवरा आहे गीतेश विनायक राऊत, हा जर आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध बनवायला तयारच नाही, वाकोल्यातल्या घरात काय करायचं म्हटलं तर आईला आवाज जाईल म्हणून काही न करता शांत झोप असं सांगतो आपल्या बायकोला, तर गावी गेल्यावर तिकडच्या घरातही कोणी काका होते त्यांना आवाज जाईल. अरे नवरा बायको आहात ना तुम्ही, मग हे असले आवाज सहन करतात घरचे, तुला का त्याचा संकोच? बरं, मग परदेशातही गेलाय 15-15 दिवस, तिथंही हेच, मला हनीमूनचा कंटाळा येतो, मला आवडत नाही, मी नाजूक आहे, उगाच जबरदस्ती करू नको, असं कोणी आपल्या बायकोशी बोलतं का? अशा वेळी असंख्य नाही तर एकच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हा जो राऊतांचा मुलगा आहे तो एक पूर्ण पुरुष आहे का? विनायक राऊत आज अनेक बाबींवर बोलतात. डोमेस्टिक व्हायलन्स, त्या डीव्हीच्या आरोपांवर बोलताना ते आरोप नाकारतात. बाबा बुवा मांत्रिकांकडे नेल्याचंही नाकारतात. पण गिरिजानं नावं सांगितलेलं त्या काजीबाबाला अटक झाल्यानंतर त्यानं मान्य केलंय की होय, हे लोक घेऊन आले होते. आता त्याची चौकशी सुरू आहे. एवढं सगळं समोर आलंय, जगासमोर आलंय आणि विनायक राऊत एकामागोमाग एक गौप्यस्फोट करतायत की ती 5 कोटी मागत होती, 10 कोटी मागत होती, फ्लॅट मागत होती, 5 BHKचा फ्लॅट मागत होती, 30 लाखाची गाडी मागत होती, महिन्याला खर्च म्हणजे मासिक भत्ता मागत होती. सगळं पोपटासारखं सांगतायत. मात्र ते एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत. जर का त्यांचा मुलगा शारीरिकदृष्ट्या सक्षम होता तर त्याची वैद्यकीय तपासणी करून सत्य जनतेसमोर का ठेवत नाहीयेत ते?
ते मेडिकल रिपोर्ट पोलिसही तपासतील आणि कोर्टही तपासेल, न्यायपालिकाही तपासेल. गरज भासली तर कोर्ट स्वतंत्ररित्या त्या मुलाच्या पौरुषत्वाची वेगळी टेस्ट घेईल त्यांच्या पद्धतीनं. होऊन जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. पण राऊत या टेस्टला तयार होतील का? हा मोठा गहन विषय आहे. आणि आपण असंही मानून चालूया की गीतेशमधल्या या न्यूनतेबद्दल कुटुंबाला सगळं माहीत होतं. गीतेश शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत नव्हता. त्यात तो अक्षमच होता. तर मग विवाहपूर्व संबंधित माहिती मुलीच्या कुटुंबियांपासून लपवलीत, का लपवलीत? मग तुमचं मन साफ आहे, तुमचं इंटेन्शन साफ आहे असं कसं बरं म्हणू शकता तुम्ही? आपल्या मुलातलं हे व्यंग दडपण्यासाठी आणि त्याचा बोबाटा होऊ नये म्हणून त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला तुम्ही बाधित ठरवायला निघालात. त्यासाठी बुवाबाजी, तंत्रमंत्र यांची मदत घेतलीत. विनायक राऊतांचं सेनेचा नेता असणं, ते खासदारकी या अशा सगळ्या प्रभावी पदांमुळे आधीच मानसिक दडपणात असलेल्या मुलीच्या कुटुंबियांनी मुकाटपणे हे अन्याय अत्याचार सहन केले हे स्पष्ट होतं. पण दुर्दैवानं या मूलभूत प्रश्नांवर माध्यमातले लोक राऊतांना जाब विचारताना दिसत नाहीत. यामागचं कारण म्हणजे विनायक राऊतांकडून पाकिटं वाटली गेल्याचा एक आरोप होतोय. काही लोकांकडून असं सांगितलं जातंय की मोजक्याच लोकांना पाकिटं मिळालेत, आम्हाला नाही मिळाली. तर ही पाकिटांची उठाठेव कशासाठी होती? या प्रकरणात पत्रकारांनी सत्याच्या शोधात निघायला हवंय. पण बहुतेक लोक हे पाकिटांच्या शोधात आहेत असं कळतंय. जेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न जो या केसचा सरळ निकालच लावून टाकतोय, गीतेश जर शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, तर तसा मेडिकल रिपोर्ट विनायक राऊत कोर्टात सादर का करत नाहीत? हा तो प्रश्न आहे. गिरिजाच्या तक्रारीतला आरोपांमधला दमच निघून जाईल, हवाच काढली जाईल याच्यातली, असा जो प्रश्न आहे, जर का गीतेश नपुंसक नसेल तर मीडिया हा सवाल विनायक राऊतांना का विचारत नाही यामागचं कारण जिथे पोचायला पाहिजे तिथं पाकिटं व्यवस्थित पोचलेली आहेत असा तर होत नाही ना. तुम्हाला काय वाटतं? तुमचा मुलगा सक्षम आहे हे जर मेडिकल टेस्टनी तुम्ही सिद्ध केलं तर तुमच्या विरोधात बदनामीचे सगळे आरोपच खारिज होऊन जातील. पण विनायक राऊत ही टेस्ट का करून घेत नाहीत हा प्रश्न त्यांना विचारणार कोण? पत्रकार तर पाकिटाच्या शोधात आहेत. कमेंट्स करून जरूर कळवा तुमचं जे मत आहे ते. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.